मराठी भूत्य भयंकर कथा. अमावास्येची रात्र. संपूर्ण गावात सन्नाटा. एक दहशत पूर्ण गावावर पसरलेली. ही दहशत असते भूताची. अमावास्येच्या कुंद थंड काळोख्यासारखीच प्रत्येकाच्या मनावर पसरलेली, मनात खोलवर भिनलेली. कुडाळपासून काही किलोमीटर अंतरावर असलेली घावनळे हे गाव. तिथल्या आडरानातील नीरव शांत स्मशानात जात आम्ही त्याच्या नावाने हाक दिली. त्यानेही शेडच्या आतून त्वरित प्रतिसाद दिला. जरा वेळाने तटकिवाच दरवाजा उघडून बसलेल्या अवस्थेत त्याने दरवाजा उघडला. थकलेले पण तरीही आम्हाला बघून सुखावलेले डोळे, चेहऱ्यावर खोलवर उमटलेले हास्य आणि या भेटीसाठी आतुरलेले उत्साह याच्यासकट त्याने आमचे स्वागत केले. स्मशानात उभ्या केलेल्या शेडमधून तो वाकून पार्श्वभाग घटस्टकत तो आपल्या अंगणात येऊन बसला. अंगण आहो. धगधगत्या चितेसमोर 4 पावलांवरची साफ केलेली जागा हेच त्याचं अंगण. त्या अंगणातच चटई टाकून त्याच्यासोबत आम्ही 4 जण गप्पा मारायला बसलो. एरवी एखाद्याला स्मशानापर्यंत पोचवायला 4 जण लागतात. इथे स्वतः स्मशानात येऊन बसलेल्या माणसासोबत जगण्याची चर्चा करायला आम्ही आलो होतो. सगळंच विपरीत. हा सगळा कार्यक्रम आखला होता तरुण भारताचे पत्रकार शेखर सामंत यांनी. शेखर हे कदाचित या सगळ्या समान शैलीचे व्यासन्वेषू, व्याख्याम मधून मैत्री अधिकच गडद झालेले आमचे मित्र. काहीतरी वेगळं शोधण्याचा सातत्याचा छंद असलेला, जग आपल्या स्वतःच्या नजरेतून शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा हा तरुण उमदा पत्रकार. त्यातूनच रात्रीची जंगल भ्रमंती असो, साहसी क्रीडा असो किंवा मालवणी साहित्यांचा आनंद देणारा मिरगोत्सव असो, शेखर सामंतांचा सहभाग मनापासून असतो. हल्ली जम्मू काश्मीरच्या धाडसी अभ्यास दौराही त्यांनी याच उत्साहाने पोलला. शेखर सामंत यांनी हा कार्यक्रम अगदी सर्वपित्री अमावास्येचा मध्यरात्रीचा मुहूर्त पाहूनच ठरवलेला. शेखर हे भूतखेत आत्मे यावर काडीचा विश्वास नसलेले, पण बापू आणि मी मृत्यूनंतर एक जग असतं यावर विश्वास ठेवणारे, अनुभव घेणारे आणि ते शास्त्रीय पातळीवर घासून पाहणारे आणि आमची स्वतःची एक विशिष्ट बैठक जपणारे. जिवंत माणसाच्या भावना, वेदना, सुखदुःख समजून घेणे, त्याच्याशी समरस होणे, त्यांना आपुलकीचा, सहकार्याचा हात पुढे करणे हा आपल्या पितरांचा सुखावणारा सगळ्यात जवळचा मार्ग असू शकतो यावर आमचे सगळ्यांचेच एकमत नेहमीच होते. या सगळ्यांमधूनच सर्वपित्री अमावास्येच्या मध्यरात्री घावनळे गावच्या स्मशानात मागची 30 वर्ष आपल्याच कैफात सुखाची व्याख्या बदलून राहणाऱ्या या सिंधुदुर्गातील भुत्यासोबत आपलाही काही काळ घालवायचा कार्यक्रम आखला गेला. खरं तर साधारण 8 वर्षापूर्वी शेखर सामंतांनीच या भुत्याची मुलाखत घेऊन त्यांना प्रकाश आणले होते. आज पुन्हा 8 वर्षानंतर त्या सगळ्या परिस्थितीत काय फरक पडलाय हे त्यांना पाहायचे होते. त्यांच्यासोबत काही काळ घालवून नवविचारांचा शिळा म्हाळ, श्राद्धाचे शिळे जेवण वेगळेपणाने घालवायचा होता. रात्री उशिराच आम्ही त्या स्मशानात प्रवेश केला. ढणढण त्या चितेवरच्या प्रकाशाचा भडक लालसरपणा दारातल्या त्याच्या शेडावर पडला होता. आम्ही त्याला आवाज दिला. काही वेळाने आतून बांधलेला तटकीवजा दरवाजा उघडला. दरवाजात खाकी अर्ध्या चड्डी घातलेला, वर उघडा बोडका असा एक वृद्ध माणूस दरवाजात बसलेला होता. आम्ही आधी दरवाजातच त्याच्या जेवणाखाण्याची चौकशी केली, तब्येतीची चौकशी केली. शुभ्र
पिकलेल्या दाढीमागच्या खोल गेलेल्या पण चमकत्या डोळ्यात अस्पष्ट हसू पसरले. चेहऱ्यावर ना खेद ना खंत अशी विरक्त भावना. या भुत्याचं नाव होतं चंद्रकांत लाड. हा माणूस मूळचा देवगड तळेबाजार इथल्या कलेच्या प्रांतातला. हा एक अवलियाचा होता. राहणं बोलणं वागणं सगळंच रुबाबदार. चित्रकार म्हणून हा अतिशय प्रसिद्ध माणूस. अनेक जुन्या घरांच्या भिंतीवर याने काढलेली चित्रे त्या काळात दिमाखात मिरवत होती. सगळं काही सुखात चाललेलं होतं. पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून मुंबईत पण काही वर्ष त्यांनी घालवली. तिथेच एक ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याबरोबर लग्नही केलं. घरात वादविवाद झाले. बाहेर पडावं लागलं. संघर्षाचं जगणं सुरू झालं. आता नियतीनेही त्याची कठोर परीक्षा घ्यायला सुरुवात केली. तिच्यावरच्या प्रेमापोटी हा सगळा संघर्ष स्वीकारला. ती पत्नीही एका आजारात अचानक जग सोडून गेली. तिचे जपून ठेवलेले मंगळसूत्र हीच काय ती आत्ता सोबत उरली होती. नियतीचा डाव कसा असतो, अगदी त्याच वेळी चंद्रकांतलाही काविळीने घेरलं. सगळ्या देहाला सूज चढली. त्यातच पावसाचे दिवस. घराचा आधार नाही. एरवी अनेक घरांच्या भिंतींनी याच्या चित्रकलेचा स्वीकार केला होता. त्यातील एकही घराने त्याला उभे राहायला अंगण दिले नाही, विसवायला ओसरी दिली नाही. प्रत्येकाच्या लेखी हा माणूस मरणाच्या दारात होता. अवघ्या काही दिवसांचा सोबती होता. कोणीही त्याला आपल्या दारात मारायला द्यायला तयार नव्हते. सगळीकडे हडतूड सुरू झाली. याच्यावर औषधोपचाराची जिम्मेदारी तरी कोण घ्यावी? हा कुणाच्या नात्याचा ना गोत्याचा. दारोदारीचा नकार पचवत नशिबाच्या कठोर खात हा भटकत होता. नाही म्हणायला केसरकर नावाचा एक मित्र मदतीला धावला. त्याने घरी नेले, जेवणखाणं दिले, औषधपाणी केले. तब्येत थोडीफार सुधारते तोवर त्या मित्रावरही त्याच्या भाऊबंदाचा दबाव यायला लागला. हा आपल्या दारावर मरता कामा नये असं त्याला बजावण्यात आले आणि समाजाच्या आधाराची ती शेवटची दारी पण एक दिवस तुटली. भयान वादळी पावसात जगण्याचा अधिकार शोधत बाहेर पडावं लागलं. काहीच मार्ग दिसत नव्हता. समोर मरण डोळ्यासमोर दिसू लागलं. मरणापाठोपाठ स्मशानसुद्धा डोळ्यासमोर दिसू लागले. अचानक विजेच्या लोळासारखं ते स्मशान लखपणे समोर स्थिरावलं. त्याच्या लक्षात आलं की स्मशानात तिथे एक जुनाट पडवी बांधलेली आहे. बस, ठरलं आता मरण आलं तरी आपल्या पायाने आधीच तिथे पोहोचू. आता जगलो तरी तिथेच आणि मेलो तर तिथेच. शहाण्यांनी आपुले धडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे. या गाण्याच्या ओळीचं नंतर आयुष्याचा भाग होऊन गेला. सुरुवातीला स्मशान म्हटल्यावर भीती वाटली. नाही कशाला, मनावर गावातल्या रूढीचे देवपानाचे संस्कार होतेच. त्यातच भयकथा वाचण्याचे वेड लहानपणापासूनच होतेच. त्यामुळे रक्तपिश्याचं वेताळाची भूतासकट नाचत जाणारी पालखी हे सगळं विसरता येत नव्हते. पण वास्तव हेच होते की मेल्यानंतर लोक स्मशानात येत होते आणि मी जगण्याच्या आशेपोटी स्मशानात आलो होतो. आता हेच माझ्यासाठी माझा आधार होतं, माझा निवासस्थान होतं. दुसरा पर्यायच नव्हता. आज जवळपास 80 वर्ष असलेला चंद्रकांत लाड हे सगळं सांगताना त्या काळात हरवून गेले होते. आगीच्या तांबड्या प्रकाशाची एक भयानकता त्या काळासोबत त्याच्या चेहऱ्यावर वावरत होती. आता हे स्मशानात हीच त्याची कर्मभूमी झाली होती. माणसांच्या स्वर्गाचा फोलपणा त्यांना कळून चुकला होता. हा पृथ्वीवरचा यमलोक त्यांच्यासाठी हक्काने घर बनवला होता. हळूहळू इथे जीवन सुरू झाले. या जीवनालाही इतरांच्या मरणाचा आधार होता. प्रेतांचे अंत्यसंस्कार करायला येणारी माणसे काही पैसे हातावर ठेवायची आणि जाणाऱ्या प्रेताकडे लक्ष ठेवायला सांगायची. ही सेवा पण घडायची आणि पोटाचा प्रश्नही सुटायचा. दहाव्यांचे संस्कार पण असेच उपयोगाला यायचे. इतर वेळी कुडाळ शहरात जाऊन भीक मागून सुद्धा जगण्याची वेळ या एकेकाळच्या प्रसिद्ध चित्रकारावर आणि एका हरहुन्नरी कलाकारावर आली.
नियतीचा डाव कोणाच्या नशिबात कसा मांडला जाईल हे समाजाने समजणे सर्वस्वी अशक्य असते. हेच खरे सुखी संसाराची सर्वसामान्य स्वप्नी पाहणारा एक युवक, ज्यांची स्वप्न एका छोट्याशा संकटाच्या वादळात रांगोळीसारखी क्षणात पुसली जातात आणि लोक संसार करून भरल्या घरात नांदत असताना या कलाकाराच्या नशिबी मृत पत्नीचे मंगळसूत्र तेवढे मुठीत धरून स्मशानात जगण्याची वेळ यावी असे क्रूर कथानक नियतीला कसे सुचले असेल. पत्नी सोबत नव्हती, पण तिचे मंगळसूत्र नेहमी सोबत घेऊन हा माणूस आपली रात्र रात्र जागवत असे. शेवटी याही जगण्याची सवय झाली. आज ते मंगळसूत्र कुठे अन कसे हरवले हे देखील त्याला आठवत नाही. ते आठवून तो हरतो, पण प्रयत्न मात्र हाती उरतो. आज 30 वर्ष तो या स्मशानभूमीत जगतो आहे. जगण्याच्या वेदनेचा रौप्य महोत्सवी सोहळा म्हणावा का याला माहिती नाही, पण तो ही माणूस आहे. कदाचित जगाच्या दृष्टीने तो खुळा असेल, भ्रमिष्ट असेल, तो स्वतःच बोलून दाखवतो तसं रात्री त्याच्यासोबत कोणी ओळखही दाखवत नसे. 30 वर्षाच्या कालावधीत कित्येक अमावस्या त्याने तिथेच काढल्या, पण आयुष्याचे एकाकीपण कधीच संपले नाही. ज्या गोष्टीवर जगण्याचा पूर्ण विश्वास असतो, त्यातील एकही भूत, एकही पिशाच, एकाचाही पितर त्याने कधीच त्या स्मशानात पाहिला नाही. अर्थात त्याच्या या प्रामाणिक कथनावर कोणी कधी विश्वास पण ठेवला नाही, कारण 30 वर्ष स्मशानात राहणारा हा माणूस, याला का कोणी शहाणा म्हणणार. काल सर्व पितरी अमावस्याला जाताना आम्ही ठरवूनच गेलो होतो की त्याचे हे माणूस आणि भूत त्यांच्याविषयीचे असलेले ते 30 वर्षाचे एकाकीपण आपण काही क्षणांपुरते तरी वेगळेपणाने संपवायचे. स्मशानातल्या त्या अंगणात चटई टाकून आम्ही त्यांच्यासोबत बसलो. आज सोबत एकत्र जेवू असे म्हणताच त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. आम्ही डिश भरल्या. त्यांच्याशी गप्पा मारत मारत आम्ही सर्वांनी भर स्मशानातच एकत्र जेवण केलं. आज काहीही झालं तरी त्यांच्या या वातावरणात, अनुभवात काही काळ तरी समरस होऊन जगायचं असं ठरवूनच ठेवलं होतं. आमच्या दृष्टीने तो आमच्या पितरांच्या स्मरणाचा सोहळा तर होताच. आम्ही त्याला शिळा म्हाळ ठरवूनच गेलो होतो, पण त्याही पलीकडे देव जसा दीनदुबळ्यांमध्ये रंजल्या गांजल्यामध्ये असतो, तसेच पितरसुद्धा तिथेच असले पाहिजेत या आमच्या सिद्धांताला आमच्या माताला पुष्टी द्यायला गेलो होतो आणि ती मिळालीही डोळे भरलेल्या अवस्थेत. त्या वृद्धाने सांगितले की गेल्या 30 वर्षात मला खूप जणांनी आपापल्या परीने मदत केली, पण ही अशी जेवणाची आणि मनमोकळ्या गप्पांची पंगत नाही आली नशिबात. आज खूप भरून आलं. आमच्या पितरांनी भरल्या पोटांना अन्नदान करणाऱ्या आम्हाला आजवर खरेच असे मनापासून आशीर्वाद दिले असतील, झाले असतील. त्यांचे आत्मे कधी असे तृप्त. खूप काही गप्पा झाल्या. 30 वर्षाच्या शेकडो अमावस्यामधून त्याला आजवर शेकडो भूतं भेटायला हवी होती, पण पुन्हा पुन्हा खोदून विचारूनही त्याने ठामपणे सांगितलं की नाहीच, मला एक क्षणभरसुद्धा याचा अनुभव नाही. हे सगळे माणसांच्या मनाचे खेळ. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटते कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.